प्रश्न क्रमांक 1. मोटर वाहन अधिनियम भारतात कधी लागू झाला? पर्याय ए 1 एप्रिल 1989, बी 1 जुलै 1959, सी 1 मार्च 1988, डी 26 जानेवारी 1989. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 1 एप्रिल 1989. प्रश्न क्रमांक 2. वाहन नोंदणी प्रमाणपत्र RC किती वर्षांसाठी वैध असते खाजगी वाहनासाठी? पर्याय ए 10 वर्ष, बी 15 वर्ष, सी 20 वर्ष, डी आयुष्यभर. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 15 वर्ष. प्रश्न क्रमांक 3. व्यावसायिक वाहनाच्या नंबर प्लेटचा रंग कोणता असतो? पर्याय ए पांढरी पार्श्वभूमी काळे अक्षर, बी पिवळी पार्श्वभूमी काळे अक्षर, सी काळी पार्श्वभूमी पांढरे अक्षर, डी निळी पार्श्वभूमी पांढरे अक्षर. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पिवळी पार्श्वभूमी काळे अक्षर. प्रश्न क्रमांक 4. चारचाकी ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी किमान वय किती असावे? पर्याय ए 16 वर्ष पूर्ण, बी 17 वर्ष पूर्ण, सी 18 वर्ष पूर्ण, डी 21 वर्ष पूर्ण. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 18 वर्ष पूर्ण. प्रश्न क्रमांक 5. लर्नर लायसन मिळाल्यानंतर कायमस्वरूपी लायसन्ससाठी अर्ज कधी करता येतो? पर्याय ए 7 दिवसांनी, बी 15 दिवसांनी, सी 6 महिन्यांनी, डी 30 दिवसांनी. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 30 दिवसांनी. प्रश्न क्रमांक 6. वाहतूक नियमांनुसार सीट बेल्ट कोणासाठी बंधनकारक आहे? पर्याय ए फक्त चालक, बी फक्त पुढील प्रवासी, सी चालक व पुढील प्रवासी, डी सर्व प्रवासी. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी चालक व पुढील प्रवासी. प्रश्न क्रमांक 7. नशेत वाहन चालविल्यास कमाल किती दंड होऊ शकतो? पर्याय ए 10,000 रुपये, बी 5,000 रुपये, सी 1,000 रुपये, डी 500 रुपये. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 10,000 रुपये. प्रश्न क्रमांक 8. मोटार वाहन अधिनियम सुधारणा अमेंडमेंट कोणत्या वर्षी लागू झाली? पर्याय ए 2016 साली, बी 2018 साली, सी 2015 साली, डी 2019 साली. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 2019 साली. प्रश्न क्रमांक 9. वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे कोणत्या प्रकारचा गुन्हा आहे? पर्याय ए किरकोळ गुन्हा, बी गंभीर गुन्हा, सी दखलपात्र गुन्हा, डी परवानगी आहे. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गंभीर गुन्हा. प्रश्न क्रमांक 10. वाहनाची फिटनेस प्रमाणपत्र कोणासाठी आवश्यक आहे? पर्याय ए फक्त खाजगी वाहन, बी फक्त दुचाकी, सी फक्त व्यावसायिक वाहन, डी सर्व वाहन. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी फक्त व्यावसायिक वाहन. प्रश्न क्रमांक 11. ड्रायव्हिंग लायसन्स किती वर्षांसाठी वैध असते? वय 50 वर्षांखालील. पर्याय ए 10 वर्ष,
बी 15 वर्ष, सी 20 वर्ष, डी 25 वर्ष. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 15 वर्ष. प्रश्न क्रमांक 12. वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र PUC नसल्यास काय कारवाई होते? पर्याय ए फक्त सूचना, बी वाहन जप्त, सी दंड, डी FIR. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी दंड. प्रश्न क्रमांक 13. रस्त्यावर वाहन चालवताना कोणती कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे? पर्याय ए RC बुक, बी ड्रायव्हिंग लायसन्स, सी विमा व PUC, डी वरील सर्व. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. वाहन चालवताना हॉर्नचा वापर कसा असावा? पर्याय ए सतत, बी गरज नसताना, सी गरज असेल तेव्हाच, डी रात्री बंद. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी गरज असेल तेव्हाच. प्रश्न क्रमांक 15. रस्त्यावर पांढऱ्या रंगाची सलग रेषा काय दर्शविते? पर्याय ए ओव्हरटेकिंग परवानगी, बी ओव्हरटेकिंग मनाई, सी वाहन थांबवणे, डी पार्किंग. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ओव्हरटेकिंग मनाई. प्रश्न क्रमांक 16. वाहन चालवताना लाल सिग्नलचा अर्थ काय असतो? पर्याय ए सावध रहा, बी वेग वाढवा, सी थांबा, डी वळण घ्या. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी थांबा. प्रश्न क्रमांक 17. मोटर वाहन अधिनियमानुसार हेल्मेट कोणासाठी बंधनकारक आहे? पर्याय ए फक्त चालक, बी फक्त मागील प्रवासी, सी चालक व मागील प्रवासी, डी फक्त महिला. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी चालक व मागील प्रवासी. प्रश्न क्रमांक 18. ओव्हरलोडिंग कोणत्या प्रकारचा गुन्हा आहे? पर्याय ए गंभीर, बी तांत्रिक, सी किरकोळ, डी गुन्हा नाही. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए गंभीर. प्रश्न क्रमांक 19. वाहनाचा अपघात झाल्यास चालकाने प्रथम काय करावे? पर्याय ए घटनास्थळ सोडून जाणे, बी पोलीस व रुग्णवाहिका बोलावणे, सी वाहन लपवणे, डी भांडण करणे. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पोलीस व रुग्णवाहिका बोलवणे. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा कोण ठरवते? पर्याय ए RTO, बी राज्य सरकार, सी केंद्र सरकार, डी वाहतूक पोलीस. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी केंद्र सरकार. प्रश्न क्रमांक 21. दुचाकी चालवताना हेल्मेट कोणासाठी बंधनकारक आहे? पर्याय ए फक्त चालक, बी फक्त मागील प्रवासी, सी चालक व मागील प्रवासी, डी कोणालाच नाही. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी चालक
व मागील प्रवासी. प्रश्न क्रमांक 22. वाहनाच्या नंबर प्लेटवर BH कोड कशासाठी वापरला जातो? पर्याय ए भाडे वाहन, बी संरक्षण दल, सी भारत सिरीज वाहन, डी राजकीय वाहन. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी भारत सिरीज वाहन. प्रश्न क्रमांक 23. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार अपघातानंतर माहिती देणे कोणाची जबाबदारी आहे? पर्याय ए प्रवासी, बी वाहन मालक, सी साक्षीदार, डी चालक. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी चालक. प्रश्न क्रमांक 24. ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? पर्याय ए RTO, बी न्यायालय, सी वाहतूक पोलीस, डी जिल्हाधिकारी. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए RTO. प्रश्न क्रमांक 25. मोटार वाहन अधिनियम सुधारणा 2019 नुसार ओव्हर स्पीडिंगसाठी कमाल दंड किती आहे? पर्याय ए 1000, बी 2000, सी 5000, डी 10,000. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 5000. प्रश्न क्रमांक 26. वाहन चालवताना पिवळ्या रंगाचा सिग्नल काय दर्शवतो? पर्याय ए थांबा, बी सावध रहा, सी वेग वाढवा, डी पार्किंग. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सावध रहा. प्रश्न क्रमांक 27. खाजगी वाहनासाठी फिटनेस प्रमाणपत्र किती कालावधीनंतर आवश्यक होते? पर्याय ए 10 वर्षानंतर, बी 15 वर्षानंतर, सी 20 वर्षानंतर, डी गरज नाही. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 15 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 28. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालविल्यास कमाल दंड किती आहे? पर्याय ए 1000 रुपये, बी 2000 रुपये, सी 500 रुपये, डी 5000 रुपये. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 5000 रुपये. प्रश्न क्रमांक 29. वाहन नोंदणी क्रमांकात पहिली 2 अक्षरे काय दर्शवितात? पर्याय ए राज्य कोड, बी जिल्हा कोड, सी वाहन प्रकार, डी RTO क्रमांक. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए राज्य कोड. प्रश्न क्रमांक 30. रस्त्यावर नो पार्किंग चिन्हाचा अर्थ काय असतो? पर्याय ए तात्पुरते थांबणे, बी पार्किंग मनाई, सी वाहन फिरविणे, डी वेग कमी करणे. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पार्किंग मनाई. प्रश्न क्रमांक 31. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणते कलम नशेत वाहन चालविण्याशी संबंधित आहे? पर्याय ए कलम 177, बी कलम 183, सी कलम 184, डी कलम 185. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी कलम 185. प्रश्न क्रमांक 32. भारतात पहिल्यांदा मोटर वाहन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला?
पर्याय ए 1914 साली, बी 1919 साली, सी 1956 साली, डी 1988 साली. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 1914 साली. प्रश्न क्रमांक 33. वाहन चालवताना रक्तातील अल्कोहोलची कमाल मर्यादा किती आहे? पर्याय ए 20 mg ते 100 मिली, बी 30 mg ते 100 मिली, सी 40 mg ते 100 मिली, डी 55 mg ते 100 मिली. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 30 mg ते 100 मिली. प्रश्न क्रमांक 34. मोटार वाहन अधिनियमानुसार अपघातग्रस्त व्यक्तीस तात्काळ उपचार देणाऱ्या व्यक्तीस काय संरक्षण दिले जाते? पर्याय ए कोणतेही संरक्षण नाही, बी आर्थिक संरक्षण, सी कायदेशीर संरक्षण, डी पोलीस संरक्षण. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कायदेशीर संरक्षण. प्रश्न क्रमांक 35. भारत सिरीज BH वाहन नोंदणी क्रमांक कोणत्या वर्षी सुरू झाला? पर्याय ए 2018 साली, बी 2020 साली, सी 2022 साली, डी 2021 साली. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 2021 साली. प्रश्न क्रमांक 36. मोटार वाहन अधिनियम सुधारणा 2019 नुसार अल्पवयीनाने वाहन चालविल्यास जबाबदारी कोणावर येते? पर्याय ए अल्पवयीन, बी वाहन विक्रेता, सी वाहन मालक पालक, डी शाळा. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी वाहन मालक पालक. प्रश्न क्रमांक 37. ओव्हर स्पीडिंग कोणत्या कलमान्वये गुन्हा ठरतो? पर्याय ए कलम 181, बी कलम 183, सी कलम 184, डी कलम 185. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कलम 183. प्रश्न क्रमांक 38. मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत धोकादायक वाहन चालवणे कोणत्या कलमात येते? पर्याय ए कलम 181, बी कलम 182, सी कलम 183, डी कलम 184. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी कलम 184. प्रश्न क्रमांक 39. व्यावसायिक वाहन चालकासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र किती कालावधीसाठी वैध असते? पर्याय ए 1 वर्ष, बी 2 वर्ष, सी 10 वर्ष, डी 15 वर्ष. वरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 1 वर्ष. प्रश्न क्रमांक 40. मोटार वाहन अधिनियम 2019 नुसार अपघातात मृत्यू झाल्यास कमाल भरपाई किती आहे? पर्याय ए 2 लाख रुपये, बी 5 लाख रुपये, सी 10 लाख रुपये, डी 15 लाख रुपये. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 10 लाख रुपये.